नमस्कार, माझं नाव दिशांत दिनकर वसे. मी विद्यार्थी जॉईन केलं जेव्हा माझा 9th चा फर्स्ट सेमचा रिझल्ट आला, जो की खूपच बिलो ॲव्हरेज होता. 43% मला आले होते. तर घरच्यांनी निर्णय केला की आपण क्लास जॉईन करूया, कोचिंग जॉईन करूया. तर कुठं करावी, तर माझी मोठी बहीण सुद्धा इकडेच होती. तिचे रिझल्ट खूप उत्तम आलेले 10th मध्ये, तिला 89% होते. तर म्हटलं इकडे जॉईन करून बघूया. जसं मी 9th ला इकडे जॉईन झालो, जशी माझी सेकंड सेम झाली, माझा डबल रिझल्ट आला. जसं की माझे 43% होते, माझा रिझल्ट 80% आला. आणि जसं 10th स्टँडर्ड चालू झालं, ते 22-23 ला 10th स्टँडर्ड माझं चालू झालं. आणि तेव्हा इकडचं वातावरण एवढं फ्री आहे की सगळे फॅकल्टी जी आहे आपण त्यांच्यासोबत डिस्कस करू शकतो. खूप एकदम फ्रीली सगळे राहतात. तर मग मला माझे प्रॉब्लेम्स काय ते शेअर करायला एकदम इझी जात होते. तर मग जसे मी माझ्या प्रॉब्लेम्सवर वर्कआउट करायला लागलो, तर मग तसं माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागले. आणि इकडे फक्त अभ्यास आहे की अभ्यास असं नाहीये, अदर ऍक्टिव्हिटीज, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होतात आणि त्यांनी आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होते, आपला कॉन्फिडन्स कसा डेव्हलप होतो, हे सगळं इकडे मी शिकलोय. आणि मेन म्हणजे तर जसं आमची 10th चालू झाली, माझे जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होते, तशी मग अभ्यास करायची माझी क्युरियोसिटी वाढत गेली. आणि नंतर इथे प्रेझेंटेशन वगैरे असतात. तर साधारण मे मध्ये प्रेझेंटेशन होतं. तर प्रेझेंटेशनला आम्ही काही अभ्यास वगैरे करत नव्हतो. तर नंतर पण प्रेझेंटेशन द्यायची ही क्युरियोसिटी होती, पण का सगळ्यांपासून चांगलंच प्रेझेंटेशन द्यायचं, आपल्या ग्रुपचं चांगलंच झालं पाहिजे. पर्सनल प्रेझेंटेशन पण असतात, ग्रुपचे प्रेझेंटेशन पण असतात. तर म्हटलं की द्यायचे तर सगळ्यांपेक्षा चांगलंच द्यायचंय. तर खूप प्रिपेअर केलं, स्वतःशी बोलत राहिलो, मिररमध्ये जाऊन घरी खूप प्रॅक्टिस केली. आणि नंतर प्रेझेंटेशनच्या वेळेस खूप उत्तम प्रेझेंटेशन गेला. तेव्हा कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो, सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन देऊ शकतो. नंतर ह्याचा फायदा जेव्हा म्हणजे माझं 10th वगैरे सगळं झालं, आणि ह्याचा फायदा जसं की माझं कॉलेज चालू झालं, डिप्लोमा फर्स्ट इयर मी घेतला आणि तिथे मला ऑन द स्पॉट स्पीच द्यायला सांगितलेलं. तर न काही प्रिपरेशन काहीच नसताना मी तिकडे जाऊन एकदम चांगलं स्पीच दिला. आणि माझं सीआर म्हणून मला क्लासचं सीआर मला हे केलं, इनिशिएट केलं. आणि तसंच 10th मध्ये प्रेझेंटेशन झाल्यानंतर हे असतात एक्झाम्स, सायकलिक एक्झाम्स असतात. सायकलिक जजमेंट राऊंड असतो, क्वीज असते. तर सायकलिक एक्झाम 4 राऊंडच्या असतात. तर पहिली राऊंड, दुसरी राऊंड असं 25% पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला 25%, तिसऱ्या राऊंडला 25 आणि चौथ्या राऊंडला 25. हे 25 करत करत आपला 100% सिलेबस कव्हर होतो. तर असं हे इझी जातं. जसं पहिल्या राऊंडला फक्त 25% असतं, मग एकदम हे इझी आणि प्रॉपर वे फक्त तेवढंच ह्याच्यावर फोकस करायला जातं आणि एकदम प्रॉपर आपला अभ्यास होतो. आणि जसे सायकलिक राऊंड होते, आपलं फुल प्रिपरेशन झालेलं असतं, कारण की ते 100% आपण खूप नीट केलं असतं, जर आपण केलं असेल तरच. पण मी केलं होतं आणि ह्याचे रिझल्ट मला खूप चांगले दिसले. जसं सायकलिक राऊंड झाली, क्वीज असते. क्वीज म्हणजे एक मेन पार्ट क्लासचा. क्लासने हे क्वीज जे ठरवलं घ्यायचं, एकदम उत्तम पार्ट आहे हा. कारण की टीम बिल्डिंग, परत आपलं जे काय टीम सोबत कम्युनिकेशन होतं खूप चांगलं. जसं काही आता माझी टीम होती, भले आम्ही जिंकलो नाही, आम्ही सेकंड आलो, पण कसं होतं की टीम सोबत कोणाशी काय प्रॉब्लेम्स येते आपल्याला कळायचंय. एक एव्हरेज मुलगा असेल, एक बिलो एव्हरेज असेल, एक हुशार असेल, अशी टीम बिल्ड होते. आणि नंतर हुशार मुलाला माहिती असतं ह्याचा काय प्रॉब्लेम आहे, मग तो त्याचे प्रॉब्लेम जसे सॉल्व्ह करतो, त्याचा सुद्धा अभ्यास होतो आणि ह्याचा सुद्धा अभ्यास होतो. असे दोन्ही प्रकारे दोन्ही साईडने अभ्यास होतो. आणि क्वीज झाल्यानंतर आपल्या मनात एक हे असतेच, काही जरी झालं नाही का आता ह्याने क्वीज जिंकली आहे किंवा नाही जिंकली, हा एक भागच असतो. पण आपल्या मनात असतं का आपल्याला आता खूप चांगलं करायचंय, कारण की क्वीज जरी हारलो असेल किंवा जिंकलो असेल, पण पर्सेंटेज माझे काही कमी आले नाही पाहिजे. तर ते झाल्यानंतर एक जजमेंट राऊंड असतो. सायकलिक मध्ये जो अभ्यास आपला कव्हर झाला, जजमेंट राऊंडला फक्त आपल्याला एक रिव्हिजन म्हणून असं करायचे असते. रिव्हिजन केल्यानंतर आपल्याला सगळं लक्षात असतं आणि तेच फक्त जजमेंट राऊंडला पेपर म्हणून असतं. जजमेंट राऊंड मध्ये मोस्टली प्रिव्हियस 5 इयर्सचे क्वेश्चन पेपर त्याचा एक सेट असतो. त्याच्या सेटवर एक क्वेश्चन पेपर बनतो. तर त्याच्याने आपल्याला प्रिव्हियस इयरचे काय क्वेश्चन होते, कशावर आपलं फोकस झालं पाहिजे, ते सगळं आपल्याला कळतं. आणि खूप छान जजमेंट राऊंडचा जो रिझल्ट येतो, तोच रिझल्ट फायनलचा रिझल्ट असतो. त्याच्या अजून वाढू शकतो जर आपण स्वतःहून अभ्यास केला, किंवा कमी देखील होऊ शकतो जर आपण अभ्यास नाही केला. हे आपल्या स्वतःवर डिपेंड आहे. पण जजमेंट राऊंडला जो रिझल्ट येतो त्याने अंदाज येतो आपला काय रिझल्ट लागणार आहे. आणि जजमेंट राऊंड झाल्यानंतर
परत देखील इकडचे जी फॅकल्टी आहे सगळे अभ्यास घेतात, कोणाला काय इम्प्रुव्हमेंट आहे, जसं एव्हरेज मुलगा आहे त्याला आपल्याला कसं स्कोर करता येईल, जसं जो हुशार मुलगा आहे तो अजून त्याचे 5% कसे वाढू शकतो, सगळं हे इकडे सांगतात. खूप हेल्पफुल आहेत विद्यार्थीवाले, खूप चांगला क्लास आहे. आणि तुम्हाला जर मनात शंका असेल की विद्यार्थीमध्ये मुलाला टाकलं पाहिजे की नाही, तर ती शंका साईडला घेऊन तुम्ही इकडे एकदा मीटअप करा.